हालेलुया, प्रिज लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताच्या महान उपस्थितीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. हालेलुया, प्रिज लॉर्ड. आज आपण बायबलमधील वचन पाहूया. इब्रिकरास पत्र 6:14. मी तुला आशीर्वाद देईन आणि तुला बहुगुणित करेन. हालेलुया. आजचं हे सुंदरसं वचन प्रभू येशू ख्रिस्त आज आपल्याशी बोलत आहे की परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करणार आहे आणि तो आपल्याला बहुगुणितही करणार आहे. हालेलुया. कारण दया करणारा परमेश्वर आपल्याबरोबर आहे. मी तर परमेश्वराच्या घरामध्ये हिरव्यागार जैतून झाडासारखा राहील. कारण दया करणारा परमेश्वर त्याचे आम्ही लेकरं आहोत. हालेलुया. कोणी घोड्याची कोणी रथाची शेकी मिरवतात. आम्ही तर आमचा जिवंत परमेश्वर याच्या नावाची प्रशंसा करू. हालेलुया. आम्ही वाकून खाली पडलं तरी तो आम्हाला पुन्हा उभा करणारा परमेश्वर आहे. माझं तारण माझं वैभव देव सहवासात आहे. हालेलुया. कारण परमेश्वर माझा उत्तम मेंढपाळ आहे. हालेलुया. स्वर्गात ज्या परमेश्वराने न जीर्ण होणाऱ्या धनाच्या गोण्या ज्या आपल्यासाठी ठेवल्या आहेत तो परमेश्वर आपल्याला देत असतो. कारण बायबल सांगते की माझ्याकडे माग म्हणजे मी तुला स्वर्गातून आशीर्वाद देईन. हालेलुया. या पृथ्वीच्या दिगंतापर्यंत कधी न संपणारे बहुगुणित आशीर्वाद परमेश्वर आपल्याला देत असतो. हालेलुया. जो कोणी परमेश्वराच्या नावावरती विश्वास ठेवतो आणि त्याच्याकडे पाहतो, जसे दासाचे डोळे आपल्या धनाच्या हाताकडे असतात तसेच आपले डोळे आपल्या परमेश्वराकडे आहेत. हालेलुया. कारण परमेश्वर आपल्यामध्ये त्याचं सामर्थ्य प्रकट करतो. हालेलुया. बायबल सांगते की मनुष्याचं गौरव करणारा परमेश्वर तो आपल्यामध्ये आहे आणि तो पुन्हा पुन्हा त्याचं गौरव आपल्यामध्ये प्रकट करतो. परमेश्वराचं राज्य बोलण्यामध्ये नाही तर त्याच्या सामर्थ्यामध्ये आहे. हालेलुया. कारण परमेश्वर मृतांना संजीवन देणारा परमेश्वर आहे. त्याच्या संजीवनाने आज आपण जिवंत आहोत आणि आपण रोजच्या सकाळी त्याची नवीन कृपा पाहत असतो. हालेलुया. कारण परमेश्वराने आपल्याला निवडले आहे. मनुष्य प्राणी केवळ मस्तर आहेत. हालेलुया. आपल्या नाकपुड्यामध्ये श्वास टाकणारा तो परमेश्वर जिवंत आहे. तो अब्राम, इसाक आणि याकोबाचा परमेश्वर आपल्या जीवनामध्ये अद्भुत कार्य करतो. हालेलुया. ज्या परमेश्वराने फारोचं सैन्य तांबड्या समुद्रामध्ये गडप केले, त्या परमेश्वराने यार्देन नदीचे 2 भाग केले. हालेलुया. तो परमेश्वर सर्व प्राण्यांना अन्न देतो आणि त्याच्या रक्ताने आपल्याला त्याचं तारण दिलं आहे. हालेलुया. परमेश्वराचं रक्त आपल्यासाठी बहुमूल्य आहे. हालेलुया. कारण त्याच्या रक्ताने आपल्याला अनंतकालचं जीवन मिळालं आहे आणि त्याचं रक्त आपल्यासाठी त्याने सांडलं आहे. हालेलुया. ते जिवंत परमेश्वराला आपल्या जीवनामध्ये प्रथम स्थान देऊया की परमेश्वर आपल्या जीवनामध्ये कार्य करेल. हालेलुया. आज आपण बायबलमधील वचन पाहतो की परमेश्वर आपल्या प्रत्येकालाच आशीर्वादित देतो आणि तो बहुगुणितही करतो. कारण त्याने आपल्यासाठी करार केला आहे. जीवनाचा आणि शांतीचा करार परमेश्वराने त्याच्या प्रत्येक लेकरांसाठी केला आहे. हालेलुया. परमेश्वर आज आपल्या प्रत्येकाशी बोलत आहे की माझ्याकडे माग म्हणजे मी तुला पृथ्वीच्या दिगंताचे स्वामित्व देईल. हालेलुया. आज आपण जिवंत परमेश्वराकडे वळूया. हालेलुया. मनुष्य प्राणी केवळ वापक आहेत आणि ते केवळ मिते आहेत आणि ताजव्यात घातले असता ते हलके भरतात. हालेलुया. जो कोणी येशू ख्रिस्ताच्या नावावरती विश्वास ठेवतो त्या प्रत्येकाचं तारण करण्यासाठी येशू ख्रिस्त समर्थ परमेश्वर आहे. हालेलुया. त्या परमेश्वराला आपल्या जीवनामध्ये, आपल्या घरामध्ये, आपल्या प्रत्येक कार्यामध्ये आपण बोलूया की परमेश्वर भारत देश देखील आशीर्वादित करेल आणि बहुगुणित करेल. आपल्या भारतामध्ये परमेश्वराचं सामर्थ्य आणि शांती प्रकट करेल. हालेलुया. आपण प्रार्थना करूया. हालेलुया. स्तुती परमेश्वरा. भारत देश